भावा आपल्याला गाडीच नाही मिळत आहे. आपण पार्किंगमध्ये गेलो, पार्किंगमधून आपण 2 राऊंड मारून डबल वापस मॉलमध्ये झालो. तर आपली यश कोगाटेच्या सगळ्यांना जय श्रीराम. तर आज आपण जात आहे गाडी सर्व्हिस करायला. सर्वप्रथम आता आपण आलेला आहे नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये आपले पावभाजी आणि आलू पराठा आणि चाय घेतली. बस आता आपण नाश्ता करून थोडं फ्रेश होऊ आणि त्याच्यानंतर आपण निघू, गाडी सर्व्हिस करू. गाडी सर्व्हिस केल्यानंतर आपण बघू कुठं जायचं. तर आजचा प्लॅन तसा महाबळेश्वरचा आहे, पण जर का गाडी लवकर सर्व्हिस झाली तर आपण महाबळेश्वरला आजच निघू, नाही तर उद्या सकाळी निघू. लेट्स गो, आज काय होते बघू. तर भावा चला आता आपण निघत आहे इथून. तर आता जाऊ आपण गाडी सर्व्हिसिंग करू आणि बघू काय होते गाडीचं. आणि जास्त आपलं गाडीचं काही काम नाही, नॉर्मल सर्व्हिसिंग आहे. तर बघू किती वेळ लागते. तर आय होप की लवकर व्हायला पाहिजे आणि लवकर आपण पुढची जर्नी कंटिन्यू करू. तर भावा चला आपण निघत आहे आता इथनं. तसा खूप उशीर झालेला आहे, आज पण 10:30 वाजलेले आहे आणि पुण्याची ट्रॅफिक म्हणजे खूप हेवी ट्रॅफिक आहे. त्या कारणानं बघू आता किती वेळ होते. तर आय होप सो लवकर व्हायला पाहिजे आणि आपण नेक्स्ट जर्नी लवकर कंटिन्यू करायला पाहिजे. आपण आता गाडी टाकलेली आहे सर्व्हिसला. तर आपण जात आहे रुद्राक्षकडे. रुद्राक्ष त्याच्या ऑफिसला आहे आणि त्याच्याकडे तिची बाईक आहे. तर आपण तिची बाईक घेऊन मॉल वगैरेला जाऊ. तिथपर्यंत 3-3:30 वाजता आपली गाडी येतो बोलले ते. तर तिथपर्यंत तर भावा आता आपण आलेला रुद्राक्षकडे, रुद्राक्षच्या ऑफिसमध्ये. रुद्राक्षकडून आता आपण रुद्राक्षची गाडी घेतली आणि जाऊ आता. आपण आता असा विचार केला शनिवार वाडा आणि मॉल वगैरे बघू आता काय काय होते. तर पुढे काय काय होते. आणि मॉल आहे, त्यानंतर आपला शनिवार वाडा आहे, दगडूशेठ हलवाई आहे, त्यानंतर अजून एक मॉल आहे. बघू आपल्याला गाडीच नाही मिळत आहे. आपण पार्किंगमध्ये गेलो, पार्किंगमधून आपण 2 राऊंड मारून डबल वापस मॉलमध्ये झालो. तर आपली पार्किंग आहे पेटूला आणि आपण खालच्या खाली ए आणि बी मध्ये चक्रा मारत आहे. तर आता विचारलं आणि सांगितलं तर इथून जायला भाई आपली गाडी मिळालेली आहे आता. आणि 15-20 मिनिटाच्या नंतर बस आता जातो जेवण करायला. भूक लागली तर जेवण करू आणि त्यानंतर बघू आता शनिवार वाडा वगैरे फिरू. त्यानंतर आपलं गाडीचं पण थोडंफार काम होत आलेलंच आहे. त्याचा मला फोन आला होता, जो मेकॅनिक आहे त्यांनी मला कॉल केला आणि बस आपली 1-1.5 घंट्यात गाडी होऊन जाईल रेडी. तर आपण इतक्यात आता एक छोटंसं हॉटेल बघू, जेवण वगैरे करू आणि गाडी आपली घेऊ आणि सरळ डायरेक्ट महाबळेश्वर निघायला सांगतो. तर भावा आपली गाडी झालेली आहे सर्व्हिस करून आणि वॉश पण केली. आपली लालपरी किती मस्त दिसत आहे, एक नंबरमध्ये. आणि बस आता इथून आपण थोडा वेळातच आता महाबळेश्वरसाठी निघू. तर भावा आपण आता गाडी घेऊन आपली निघलेलो आहे. आता सध्या वाजलेले 5:18. तर जे रुद्राक्षची आपण गाडी घेतलेली होती ॲक्सेस, तर ॲक्सेस आता त्याला वापस द्यायची आहे. हरीश मागून घेऊन येत आहे ॲक्सेस आणि ती गाडी आपण त्याला ड्रॉप करू. आणि जे त्याच्या भावाच्या घरी गेला होता तर त्याला पण पिकअप करायचं आहे, त्याला पिकअप करू आपण आणि त्यानंतर निघू आता महाबळेश्वरला. तर आता आपण एक नाईटला 10 वाजेपर्यंत पोचायला हवं ॲटलिस्ट. आपण तसं तर आपल्या इकडं असलं तर 1 तासात पोचतो, पण इकडे ट्रॅफिक असल्यामुळं खूप वेळ लागतो. आपल्या साईडला 100 किलोमीटरला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो. इकडे 100 किलोमीटरला 2 ते 2.5 तास आरामशीर लागून जातो.